लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या समोर आलेल्या आहेत। मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी बोललेले आहेत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री साहेब पण बोललेले आहेत आणि त्याचबरोबर आदिती तटकरे मॅडम यांचं देखील या ठिकाणी बातमी आलेली आहे। 3 मोठ्या मोठ्या लोकांच्या आज या ठिकाणी तुम्हाला गुड न्यूज पाहायला मिळणार आहेत। त्याच्या सगळ्या गुड न्यूज तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता तो म्हणजे 17वा हप्ता हा वाटप कधी होणार आहे। आणि बघा निवडणुका आल्यात, वेगवेगळे आता नेते हळूहळू बोलायला सुरू केलंय, तर सगळ्याला असं वाटतंय का की 3000 रुपये अकाउंटला यायला पाहिजे आणि मागचे 12वा 13वा आणि 14वा पण हप्ता सरकारने टाकायला पाहिजे। निवडणुका आहेत, सर्व लाडक्यातांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण एकजुटीने जर राहिलो तर नक्कीच आपल्याला मागचे पण पैसे भेटतील आणि पुढचे सगळे पैसे भेटणार आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वांनी सपोर्ट आहे असं कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे। तर लाडक्यातांनो बघा काय 3 आनंदाच्या बातम्या ते तुम्हाला मी सांगणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिली आनंदाची बातमी असणार आहे, मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी घोषणा करून टाकली। ही पहिली आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली। दुसरी आनंदाची बातमी आहे, आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलंय की जास्त लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र ठरलेल्या नाहीयेत। म्हणजे जी आकडेवारी सांगितली होती अगोदर काय काय ठिकाणी काहीतरी न्यूज आल्या होत्या की एवढी आकडेवारी फुगलेली आहे, तर तेवढी आकडेवारी या ठिकाणी लाडक्या बहिणीची नाहीये। तर त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात। म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार नाही। आता निवडणुका जवळ आल्यात लाडक्याताईंनो, आणि मी तुम्हाला बघा मागे पण या ठिकाणी आपण सरकारकडे मागणी करत होतो की बाबा ज्या लाडक्याताई पात्र नसतील किंवा त्या पडताळणीमध्ये ज्यांना या ठिकाणी बाहेर काढले त्यांना पण या ठिकाणी पडताळणी व्यवस्थित करून त्यांना मध्ये घ्यायला पाहिजे। तर त्याचमुळे हा डेटा समोर येत आहे लाडक्याताईंनो। ज्या लाडक्याताई या ठिकाणी 26 लाख लाडक्याताई मागे अपात्र केल्या होत्या त्यांना हळूहळू पुढे घेतलं गेलेलं आहे आणि बऱ्याच लाडक्याताई अशा पण आहेत ज्यांना न काही सांगता या ठिकाणी हप्ता बंद झालेला आहे, त्यांचा पण आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। लाडक्याताईंनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो, बऱ्याच लाडक्याताईंना 15वा आणि 16वा हप्ता भेटला नाहीये। कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि 15वा आणि 16वा हप्ता भेटला नाही आणि ई-केवायसी पण तुमची होत नाही अशा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। आणि लाडक्याताईंनो बघा 17वा हप्ता जीआर कधी येणार? लवकर येईल, आता काळजी करू नका। निवडणूक आल्यात जीआर लगेच पटकन येऊन जाणार आहे, काळजी करायची गरज नाहीये। जीआर पण येणार आहे आणि हप्ते पण तुम्हाला भेटणार। त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि 16वा हप्ता तुम्हाला भेटलाय का पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। बघा 17वा हप्ता कधी मिळणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। चला वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया। आनंदाच्या 3 बातम्या तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। चला सगळ्यात पहिली आनंदाची बातमी दाखवतोय। या ठिकाणी बघ आदिती तटकरे मॅडमनी फेसबुकवर ट्विटरवर सगळीकडे ही माहिती दिलेली आहे। त्याच्यामध्ये काय काय त्यांनी दिलेलं ते आपण या ठिकाणी बघूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काही प्रसार माध्यमावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेल्या बातमी वस्तुस्थितीला धरून नाही। प्राथमिक छाननीमध्ये 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशी मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत। म्हणजे बघा काही ठिकाणी अशा बातम्या लावल्या की 52 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र ठरल्या। तर हे सगळ्याला माहिती आहे लाडक्याताईंनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदम छान स्वरूपाची तुम्हाला माहिती देत असतो। बघा सगळ्यात पहिल्यांदा 2,62 लाख ताई होत्या, त्याच्यामधून हळूहळू कमी करत गेले होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परत सांगितलं 35 लाखापेक्षा जास्त लाडक्याताईंना हप्ता भेटणार आहे। म्हणजे 52 लाख हा जो आकडा आहे ज्या ठिकाणी न्यूज मध्ये सांगितलं होतं तो साफ खोटा आहे, हे मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं आणि तेच गोष्ट आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। पहिली आनंदाची बातमी तुम्हाला भेटली आहे। मी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या तुम्हाला, हा गुरुदादा त्याच्यावर आता तुम्हाला विश्वास पटायला लागला असेल। 2,35 लाखापेक्षा जास्त लाडक्याताईंना हप्ता भेटणार हे तुम्हाला मी जवळजवळ 10 दिवसापूर्वी 10 ते 11 दिवस झाले असेल त्याच्या दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे लाडक्याताईंनो, काळजी करायची गरज नाहीये। आता पुढचं बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबविण्यात येणारी ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे। बघा हे पण सगळ्याला माहिती आहे, ई-केवायसी आता सगळ्यांची सुरू आहे। तर लाडक्याताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, आता बघा सरकार आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स द्यायला सुरू करायला लागले, तुम्हाला सगळ्याला समजतंय सरकार आपल्याला आता निवडणुका आल्यामुळे काही ना काही देणार आहे। आता ई-केवायसीची मुदतवाढ पण झालेली आहे, सगळ्याला माहिती आहे। पती नाहीत, वडील नाहीत, त्यांना पण या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे। त्याचबरोबर आता लाडक्याताईंना एकच आपण या ठिकाणी सरकारला विचारायचं आहे, ते म्हणजे 12वा 13वा आणि 14वा हप्ता आम्हाला पाहिजे।
गुरुदाता तुमच्या सोबत आहे लाडक्या बहिणींनो, याला तुम्ही सहमत आहेत का? सरकारला एकच मागणी आहे, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, सगळे पक्षातले असतील, अपक्ष असतील, सगळ्यांनी जर हा व्हिडिओ बघत असतील, त्या सगळ्यांना एक माझी मागणी आहे, या लाडक्या दादाची एक मागणी आहे, गुरुदादाची मागणी आहे की ज्या लाडक्या दादाला 15वा 16वा 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता, त्या सर्व लाडक्या दादांना हप्ता वाटप व्हायला पाहिजे. कारण त्या 15व्या 16व्या त्यांना हप्ता भेटतोय, म्हणजे 12व्या 13व्या 14व्या हप्त्याला त्या पात्र होत्या, पात्र असताना त्यांचे हप्ते भेटले नव्हते, त्या लाडक्या ताईंना हप्ता भेटावा, ही आपली पहिली मागणी असणार आहे. दुसरी मागणी आहे, 1 वर्ष आता कंप्लीट झाले निवडणुकानंतर 2100 रुपये हप्त्याचं नेमकं काय झालं, 2100 रुपये हप्ता कधी भेटणार आहे? तुम्ही काय सहमत आहेत का लाडक्या ताईंनो? बघा, हा लाडका दादा गुरुदादा तुमच्यासाठी करतोय, काहीतरी झगडतोय, सरकारकडे मागणी करतोय, या 2 मागण्याला सहमत आहेत का? आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आणि सहमत आहे, पाठिंबा आहे, सपोर्ट आहे असं लिहायचंय. तिसरी आपली मागणी असणार ती सगळ्याला माहिती आहे लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या ताईंना केवायसी करता येत नाहीये आणि ज्यांची अपडेट होत नाही त्यांना लवकरात लवकर ते ऑप्शन द्यायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. बघा, या सगळ्या गोष्टी आता बघा केवायसी बद्दल त्यांनी सांगितलेले, असं सगळं चालू आहे. आता अजून टेन्शन घेऊ नका, जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत केवायसी वाढणार आहे, मुदत वाढ होणार आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. चला आता आपण पुढे बघूया. या ठिकाणी पहिली आनंदाची बातमी आपण बघितली की आपल्याला एक ऑथेंटिकेट माहिती भेटलेली आहे. आदित्य तटकरे मॅडमनी स्वतः सांगितलेलं आहे की 52 लाख हे जे अपात्र ठरलेत हे काही खरं नाहीये, ते खोटं आहे, हे समजलं सगळ्याला. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या मुख्यमंत्री साहेबांची. मुख्यमंत्री साहेबांनी पण या ठिकाणी घोषणा करून टाकली आहे. आजची लेटेस्ट बातमी 25 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 4:30 वाजताची बातमी तुमच्या समोर दिसते. जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शब्द या ठिकाणी भेटलेला आहे. मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे किंवा आपलं जे सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना चालणार, हे असं त्यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय. आता साहेबांना अजून एक रिक्वेस्ट आहे, या ठिकाणी लाडकी बहीण योजना चालूच राहणार, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये, पण 2100 रुपये कधी भेटणार त्याच्याबद्दल पण साहेबांनी लवकरात लवकर बोलावं, याच्यावर पण लवकरात लवकर. आणि खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांची की खूप छान स्वरूपाची ही योजना चालू आहे, सगळ्या गोष्टी लाडक्या ताईंना भेटत आहेत. मी आणि आपल्या एकनाथ शिंदे साहेबांना पण या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी पण सेम सांगितलेलं आहे की मी जोपर्यंत या ठिकाणी सत्तेमध्ये आहे किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये माझी सर्वात आवडती आहे मी आहे तोपर्यंत ती बंद पडून देणार नाही. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलंय, उपमुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलंय. आता दोन्ही साहेबांकडे एकच रिक्वेस्ट आहे, लवकरात लवकर 2100 रुपयाचा हप्ता चालू करावा. तुमचं या लाडक्या बहिणीनं तुमचं याच्यावर काय मत आहे? दुसरी मागणी आपली आहे की ई-केवायसी पटपट सर्वांना अपडेट व्हायला पाहिजे, कारण की बऱ्याच चुका झाल्यात लाडक्या बहिणीच्या. लाडक्या बहिणीनं तुमच्या काही चुका झाल्यात का ई-केवायसी करताना? बऱ्याच लाडक्या त्यांनी दुसऱ्याचं आधार कार्ड देऊन टाकले, बऱ्याच लाडक्या त्यांनी होयच्या ठिकाणी नाही, नाहीच्या ठिकाणी होय करून टाकले. असं तुमचं झालंय का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं. आणि 12वा 13वा 14वा हप्ता लवकरात लवकर, जेवढा लवकर होईल तेवढा निवडणुकीच्या अगोदर हा हप्ता भेटायला पाहिजे. 26 लाख लाडक्या त्यांचा प्रश्न आहे, 26 लाख लाडक्या त्यांना जवळजवळ हा हप्ते भेटले नव्हते. 12वा 13वा 14वा 15वा 16वा नंतर भेटायला सुरू झाला. त्याच्यामुळे त्या लाडक्या ताई ज्या ज्या पात्र होत्या त्या पात्र आहेत त्याला ते मागचे हप्ते भेटावेत, ही सरकारकडे विनंती आहे, ह्या गुरुदादाची विनंती आहे. तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे सरकारपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचणार आहे. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण.